जिथे 150 कोटी जनता आहे देशामध्ये राहता साहेब, त्यामध्ये 543 लोकांचं सहभागी लागतं की ते लोकसभेत जातात। आणि अशा माणसाला साहेबांनी तीनदा लोकसभेत पाठवल्यानंतर सुद्धा हा माणूस गद्दार होता, म्हणजे माणूस कोण आहे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। आणि जाता जाता आम्हाला आणि उद्धव साहेबाला सांगतो की उद्धव साहेबांनी असं केलं पाहिजे होतं, उद्धव साहेबांनी तसं केलं पाहिजे होतं। अरे तुम्ही चोरी केली, तुमच्या मनामध्ये पाप आहे, तुम्ही चोर असल्यामुळे तुम्ही अशा प्रकारचं पांघरून घालण्याचं काम स्वतःवर करत आहात। आणि जाता जाता म्हणले की या राहुल पाटलाला 2014 साली मीच आमदार केलं। 2014 साली माझ्यासमोर 35 लोकांचा इंटरव्ह्यू साहेबांनी घेतला, 35 लोकांमध्ये माझी निवड केली आणि मला आमदार कुणी केला असेल तर या सर्वसामान्य शिवसैनिकांनी, उद्धव साहेबांनी मला आमदार केलं। अरे तुम्ही 2014 साली विधानसभेतून पळून गेले, ज्यावेळेस तुम्हाला माहित होतं की विधानसभेमध्ये सरकार येणार आहे, तुम्ही मंत्री बनणार आहेत, पण तुम्हाला माहित होतं तुम्ही निवडून येत नाहीत म्हणून तुम्ही वर गेले। 2019 ला मला म्हणले राहुल पाटलांना माझ्या विरोधात काम केलं। 2019 ला तुम्हाला माहिती सुरेश नागरे सारखा भूत माझ्या विरोधात उभा केला, एक अपक्ष उमेदवार उभा केला ट्रॅक्टर घेऊन। त्या ट्रॅक्टर मध्ये डिझेल टाकायचं काम कुणी केलं तुम्ही मला सांगा? डिझेल टाकायचं काम कुणी केलं? आणि त्याला पंक्चर कुणी केलं ट्रॅक्टरला? 2024 ला सुद्धा अल्पसंख्याक उमेदवार आमचे महापौर इथे बसलेले आहेत, दारोदारी फिरले। 2014 साली एखादा अल्पसंख्याकचा मजबूत उमेदवार मिळतंय का राहुल पाटलाला पाडायला? म्हणजे कोणची निवडणूक यांनी आपल्यासाठी सोपी केली नाही। सातत्यानं स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारे माणसं, ज्यांनी मताला विकलं, ज्यांनी पक्षाला विकलं, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहेत का सांगा मला?